हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा। तर सध्या मी बहिणीकडे आहे, त्याच्यामुळे माझा रोज एक नवीन नवीन प्रवास चालू आहे आणि हा प्रत्येक प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही पण नक्की पहा। तर आज तर आजचा व्लॉग तर खूप स्पेशल होणार आहे। आज प्रभादेवी दादर येथील सिद्धिविनायकला आम्ही जाणार आहोत। मी बबली आणि अभंग आदर्शला मी मावशीकडेच ठेवून जाणार आहे। सिद्धिविनायक मंदिरात गेल्यानंतर आणि बाप्पाला पाहिल्यानंतर तर माझ्या पटकन डोळ्यात पाणी येतं। काय होतं काय माहीत, मला खूप आवडतं बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि मी इकडे आल्यानंतर ठरवतच असते, जातच असते, कारण मला आवडतं ते मंदिरात जायला तिथे। आणि मी कॉलेजला होते ना, तेव्हा आम्ही मैत्रिणी जायचो मंदिरामध्ये। आम्ही दादर स्टेशनवरतीच उतरायचो आणि तिथून चालत चालत जायचो मंदिरामध्ये। तर माझ्या खूप आवडीचा विषय आहे आणि आज तुम्हालाही सिद्धिविनायकचं दर्शन होणार आहे, त्यामुळे तुम्ही आजचा व्लॉग स्किप न करता पूर्ण पाहत राहा। ही आहे माझी छोटी बहीण बबली आणि ती काही इतकी कॅमेरा फ्रेंडली नाही, त्याच्यामुळे खूप लाजत आहे पहा। आणि तिच्या पलीकडे आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी श्रेया, ती सध्या ठाण्याला इंजिनिअरिंग करते। तर सध्या आम्ही स्टेशनला जाऊ, तिकीट काढून मग ठाण्याला जाणार आहोत। मग श्रेया एक्झामसाठी जाईल आणि मी बबली आणि अभंग आम्ही पुढे दादरला जाणार आहोत। चला तर मग पुढे व्लॉग कंटिन्यू करा। आता हे आलं ऐरोलीचं तिकीट घर आहे, हे खूप छान मोठं प्रशस्त आहे आणि तिकिटासाठी इतकी काही लाईन नाही, त्यामुळे लगेच जास्त काही इथे वेळ लागणार नाही, लगेच तिकीट मिळेल। चला आता वरती जाऊया स्टेशनवरती। मी तुमच्याशी अगोदर पण शेअर केलेलं आहे की मी इथे कॉलेजला होते, तर ओरिएंटल ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सानपाडा इथे मी DEDसाठी होते 2007-08ला 2 वर्ष मी इथे होते। आणि मी खूप छोट्याशा खेडेगावातून आलेली होती एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये पहिल्यांदाच, त्यामुळे ना माझ्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्नाचं वादळ होतं की मला चांगलं फ्रेंड सर्कल मिळेल का, मला इथला अभ्यास जमेल का, मला अपडाऊन करता येईल का, असे भरपूर सारे प्रश्न होते माझ्या डोक्यामध्ये। आणि मग मी इथून अपडाऊन करत होते, हार्बर लाईन म्हणतात ठाणे टू वाशी। आणि सुरुवातीला फ्रिक्वेन्सी फार कमी होती, अर्धा पाऊण तासाला एक ट्रेन होती आणि मला ट्रेनमध्ये सुरुवातीला चढताच येत नव्हतं। मला वाटायचं आपल्यासमोर एवढे जण आहेत, एवढी गर्दी आहे आणि ट्रेन फार थोड्या वेळासाठीच थांबलेली असते, मग आपण चढेपर्यंत ट्रेन सुरू होईल आणि आपण कडेला उभा राहिलो तर ट्रेनमध्ये आपल्याला उभारता येणार नाही, असं व्हायचं माझ्या सुरुवातीला। पहिली ट्रेन जायची, दुसरी ट्रेन जायची आणि मग मला कॉलेजमध्ये जायला खूप लेट व्हायचा। मग माझ्या मोठ्या भाऊजींनी मला सांगितलं की तू चिटकून उभा राहत जा गर्दीमध्ये, तर तू आपोआप चढली जाशील आणि आपोआप उतरली जाशील। आणि ही ट्रिक माझ्या खूप कामी आली, मी पण तशीच करायची, गर्दीत एकदम चिटकून उभी राहायची, आपोआप चढली जायची, आपोआप उतरली जायची, मग बरोबर मी टाईमवर कॉलेजमध्ये पोहोचायचे। छोटासाच ग्रुप होता आमचा, मोना, मीनाक्षी, मी आणि 2 उषा होत्या ग्रुपमध्ये आणि आम्ही खूप कॉलेज लाईफ एन्जॉय केली। किती छान असतात ना कॉलेजचे दिवस खरंच, आणि गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी आणि आज इथून जाताना माझ्या त्या जुन्या आठवणींना छान उजाळा भेटला। तर चला आपण आता ठाण्याहून बसलेलो आहोत आणि फास्ट लोकल भेटलेली आहे आपल्याला दादर, त्याच्यामुळे आता काही जास्त वेळ लागणार नाही। तर हे पहा आलं लगेच दादर। स्टेशनच्या बाहेर आलो तर प्रभादेवीला जाण्यासाठी खूप मोठी लाईन होती, तर लाईनमध्ये आम्ही उभे राहिलो तर एक टॅक्सी येत होती आणि टॅक्सीमध्ये प्रवासी बसत होते। तर दुपारचे 1:30-2 वाजलेले होते, त्यामुळे भयंकर ऊन होतं आणि गरमी ही भरपूर होती, घामाचे तर अक्षरशः लोंडेच्या लोंडे वाहत होते। तर आम्ही पण टॅक्सीमध्ये बसलो, तर बबली मला म्हणत आहेत की गरमीने इथे हालत खराब झालेली आहे आणि इथं मात्र चाललेलं आहे शूट घ्यायचं। तर एका यूट्यूबरचं हेच काम असतं ना। तर जवळच प्रभादेवी असल्यामुळे लगेचच आम्ही मंदिरात पोचलो। तर हे पहा श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी दादर आलेलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यात आपण।
तर इथेच घेतलं मिठाई, दुर्वा, फुलं घेऊन मंदिराच्या आत आलो आणि आत येऊन पाहतो तर काय खूप मोठी गर्दी दिसत होती. मुखदर्शनाची पण सोय केलेली आहे, परंतु आम्ही घरीच ठरवलेलं होतं. कितीही मोठी लाईन असली, कितीही गर्दी असली तरीही लाईनमध्ये उभं राहून छान बाप्पाचं जवळून दर्शन घ्यायचं, बाप्पाला छान डोळे भरून पाहून घ्यायचं असं ठरवलेलं होतं. तर हे पहा, गरमीने माझा अवतार खूप झालेला आहे, तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आणि आता खूपच जवळ आपण बाप्पाच्या आलेलो आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लाईनमध्येच आम्हाला बराच वेळ लागला, परंतु बाप्पाची ओढ इतकी असल्यामुळे काहीच वाटत नव्हतं. आणि लाईन जशी जशी पुढे पुढे सरकत होती ना, तशी तशी बाप्पाला भेटण्याची उत्सुकता अजूनच वाढत होती. आणि इतकं छान प्रसन्न असं मंदिरामध्ये वाटत होतं, कधी एकदा बाप्पाला पाहते असं झालेलं होतं. तर फायनली आम्ही मंदिरात गेलो आणि बाप्पाला पाहिलं, बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. हे पहा, आणि मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई होती, त्यामुळे पहा मुखदर्शन जिथून घेतात ना तिथे ही अशी एक दीपमाळ आहे आणि छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे, तिथं त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही. तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवीचं. तर मंदिर खूप छान, खूप मोठं आणि प्रशस्त आहे. आणि पहा, मंदिराच्या दोन्ही साईडनी भक्तगणांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. खूप मोठ्या संख्येने भक्त भाविक इथे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत पहा. आणि छान प्रसन्न वातावरण आहे, हे पहा. तर तुम्हीही अशा प्रकारचा अनुभव एकदा नक्की घेऊन बघा. तुम्ही इथे दर्शनाला एकदा येऊन पहा, इतकं छान मनाला प्रसन्न ताजंतवानं असं वाटतं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.